अशी परिस्थिती आहे जवळ बा. आता आपला कापूस जसच्या तसा पडून आहे. 70 क्विंटल कापूस आहे आणि आपलं सोयाबीन आहे अजून समजा 40-45 क्विंटल. आणि आता हरभरा आहे जसच्या तसा आहे आपला 20-25 पोती. म्हणून कसं आहे मी काय म्हटलं सोन्याचे भाव आता तळकले होते. म्हटलं होईल कमी पण नाही झाले. तर आता उद्या आपण काही वाट पाहायला पुरत नाही. आता लग्न कसं जवळ येऊन राहिलं तर म्हणलं आता कसं उद्या आपण 29 तारीख आहे. उद्या मग आमच्याकडे दोघं तिघं आणि तुमच्याकडे 2-4 जण चालली मग अमरावतीने तिथंच घेऊन टाकू सोनं आपलं कपडे. मग तेच म्हणलं गुढीपाडवा काही लई दिवस दूर नाही आहे. लवकरात लवकर आपल्याला तयारी लागा लागते. म्हणून म्हणलं आता सोनं कपडे शिवायला टाकते माणूस ते सगळं. म्हणून म्हणलं उद्या आता जिकडे तिकडे करून टाकाय. बरोबर. हो ना बस आता उद्या तसंच करू ना मग. चला मग आता काय चहा घेऊ आता पाहू. चालते ना मग उद्या करून टाकू क्लिअर काही वांधा नाही. बरं चला बरं आता निघ तुम्ही. जेवण झालं खाऊन झालं आता रातभर मुक्काम झाला. हो चला निघ तुम्ही लवकर. मला जाणार पटकन. हो ठीक आहे मग. बरोबर चला मग चला. तर बुवा ऐका तुम्ही आता जाऊन काही अर्थ नाही ना घरी. आता आपल्याला उद्या कपडा घ्यायला जावं लागते का नाही. तर मग आता मी म्हणतो इथूनच चालले जाऊ ना मग आपण. तुमच्या बाबाला किंवा कोणाला फोन करा त्याला फोन करा. गेले आपले 4-5 जण बस घेऊन आले. काय आता सोनं नाणं हे ते करून घेता येते. जाय तिकडे उद्या. आता हे पहा मी काय करू नका. उद्या तुम्ही इकडून या आम्ही तिकडून येतो. बस जे काय घ्यायचे तुमच्या परीने घ्या. आम्ही आमच्या परीने आमचे कपडे करू. जे काय लागते ते करू. आता तुम्ही सोनं आणून कपडे बस बाकी काय उद्या जिकडे तिकडे करून टाकू. आम्हाला वाटलं बस सोबत जाणं होते. आता मामाजीला फोन करा इथंच बोलून घ्या आणि इथून चालले जाऊ मग आपण. ती गाडी आहे का नाही. गाडी आम्ही दोघा मिळून आणलेला आहे ना. ते मारुत राहणार का तुम्हाला सांगितलं काय प्रकरण झालं ते. आता मला त्याला घ्यायला जावं लागते. तिथून मग घरी जाणार आहे असं आहे ना माझा. हो ती आपली नाही का. हो मारुतराव धुटके का काय तुम्ही सांगितलं ना ते बकरी आणि काय आहे ते प्रकरण तर कालचं. हो बरोबर जा बा. काय लय येले झाले तुमचे नाही का. हो जा. आता कपडा सोनं उद्या घ्या लागते म्हटलं. कापूस विकलाय नाही तुम्ही ना सोयाबीन विकलं. मग आता पैसे कुठून व्यवस्था करता आता. मग त्याच्यासाठी गाडी काढली. मला पाहुणे गेली की चालले जाऊ. तर आता जातो मी मार्केटात. हो दलालाला भेटतो. आपल्याजवळ कापूस आहे सोयाबीन आहे. तर त्याला कसं आपण 2-4 दिवसाच्या साईडवर आपण 1.5 लाख रुपये मागून आणू. 1.5 लाख रुपयात आपलं सोनं होती कपडा होती. काय होते 1.5 लाख रुपयांनी. सोन्याचे भाव किती वाढले माहिती नाही का. मग कपडा सोनं कमीत कमी 2 लाख रुपयात करा. नाही ना तू का नाही हे पहा मग वाढतच जाशील. मग तिथं अजून वाढतेच आपले. तसे घरी आहे 5-50 हजार रुपये आपल्याला मागं भेटलेले आहे ना. गारपिटी येते तर 50 सक्ती आहे. 1.5 लाख मागून आणतो. जरासं कसं हिशोब घ्या लागते. मग पुढे करते ना जावई. त्याच्यावर काही कमी नाही ना. आपण आपल्याला एकूण एकटीच पोरगी आहे ना. मग कसं जरासं शोभलं पाहिजे असं करायला लागेल ना. पण त्याचं का म्हणणं आहे का आपल्याला इतकं करा तितकं करा. ते म्हणणं तुमच्या मनानं मनी डोरलं का करा ना म्हणे. आमचं काही म्हणणं नाही. मग काय विषय आहे. बस झालं 1.5 लाख रुपये सोनं करू आपण आणि 20-25-30 हजार रुपयाला कपडे घेऊ. बरं ठीक आहे. मग आता जा तुम्ही दलालाला भेटा. त्याच्यावरून पैसे घेऊन या. उद्याच्या कसं तयारी लागा लागते मग. हो जा मग. बरं ठीक आहे मग येतो मी आता. फक्त पोरील काही सांगू नको जास्त. हो म्हणजे तेच म्हणलं. ठीक आहे मग येतो मी आता. करा ना खाली. कोण काय म्हणून राहिलं. करा खाली करा म्हणा त्याला. भिऊ नका म्हणा. शिवलाल बोटो गोटेन सांगितलं म्हणा ते. घनश्याम ट्रॅक्टरच्या इकडे माल आहे. पूर्ण ट्रॅक्टर उभा इथं. काही वाहन नाही तिकडे. सांगून दे काशीनाथ तिथं त्या पोट्टा सांगून दे. पैसे किती लागले घेऊन जा म्हणा. काही जण म्हणे आता 1-2 म्हणे इथं उडू नका बा. म्हणून म्हणलं कसं काय कास्त करा काय सांगा म्हणत नाही कोणी. बिंदास उबळा दे. मी ना मी असल्यावर काय लोड घेऊन राहिला तुम्ही. उबळत जा पटापट. कायच करावं आता. शिवलाले म्हणावं का नाही म्हणावं नाही का. पैशाचं हो ना का म्हणावं नाही उठरायला. आता बँकेत जावं त्याला काय आज विड्रॉल होते नाही होत. बॉन्ड मोडणं हे ती बरं पाहू काय होते तर. शिवलाल भाऊ रामराम शंकरपाळे. काय आणलं. हरभरा गहू आणला का. या ना इकडे आणा. राम काही नाही. गहू घेऊ काही नाही आणला. गहू मागच आणला होता. हरभरा आहे म्हणा घरी पडून. सोयाबीन आहे तसं कापूस आहे लेखाचा. पण थोडंसं एक विचारायचं होतं बा. सांगा ना आता तुम्ही काय फरक काय करायच्या काही आपलं काय अडचण आहे सांगा. अडचण आहे काही. हो ना जराशी अडचण होती. कसं झालं आज आली 28 तारीख. उद्या आपलं ठरलं कपडा घ्यायचं. 29ला कपडा आहे म्हणलं. तर कसं आहे आता कमीत कमी 1.5 लाख रुपये पाहिजे होते आपल्याला. तर 1.5 लाख रुपये आता कापूस आहे आपल्या इथं. सोयाबीन आहे चांगलं. कापूस जवळपास आपल्या इथं 70 क्विंटल आहे. आणि हरभरा आहे आपला समजा 20 क्विंटल राहिलेला. तर आता बॉन्ड मोडाचा विचार होता. पण बॉन्ड मोडायला आता बँकेत जाऊन गर्दीला दिसते मला आज. म्हणजे कसं गर्दीला आहे ना क्रॉप लोन हे ते भरणं हे ती. तर म्हटलं कसं काय करावं. तर इकडे आलो होतो बा. 1.5 लाखचा बजेट बसेल का 2-4 दिवसासाठी कापूस इकेपर्यंत. 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये. हो आता जास्त होईल नाही का. 1 लाखही असलेच चालते समजा. 1 लाखही भेटलेच चालते. काय हसा करून राहिला तुम्ही. 1 लाख 1.5 लाख टिम काय कसं काय करून राहिला तुम्ही. कमीत कमी कपडा घेणं म्हटलं का नाही माणसाजवळ 4-5-5-6 लाख रुपये लागरच का नाही. पोरीचं सोनं म्हणल्यावर किती महागाचं आहे सोनं. काय 1.5 लाख रुपयात काय घेणार तुम्ही. काय घेता काय म्हणलं 10 ग्रॅम 5 ग्रॅम. पण आपण आता एवढे देणार नाहीत ना. आता पुढचा व्यक्ती समजा तुम्हाला आता कसं मालकापासूनच घ्यायला लागेल का नाही दलालापासून. तर म्हणून म्हटलं बा कसं 1.5 लाख मागा. 1.5 लाख रुपये आपल्याकडे 5-25 हजार रुपये. तर 1.5 लाखात सोनं आणि 25 हजाराचा कपडा असा विचार होता आपला. पोरीचा आपल्या इकडे समजा तुला माहितीच आहे. कोणामुळे सगळं माहित आहे ना. पण मी काय म्हणून राहिलो तुम्ही काय आता 1.5 लाख रुपयाचे सरळ निपटून राहिले कसं करून राहिले तुम्ही. एकुलती एकटी पोरगी. एकच पोरगा आहे एकच पोरगी आहे. का जास्त खर्च आहे का तुमचा. कन्यादान का नेहमी होत असते. कमीत कमी तुम्ही 5-6 लाख रुपये सोनं घ्या पुरीले. आणि दुसरी गोष्ट कपडा लत्ता असा हलका पलका कपड्यानं माणसाची कशी किंमत असते. कपडा जर भारी असला ना अंगावर तर लोक पुढचे वैयक्तिक कमीत कमी कपडा 1-1.5 लाखाचा पुरीचा असं माझा विचार आहे बा. अरे या इतकं मोठं काय. मग आता म्हणलं एवढंच लग्न होते का काय. तर
माहीत तर काय कर. अरे एवढ्यात काय होऊन राहिला आजकाल, काय राजा म्हणत जवळ बा तुम्ही काही हे बा असं म्हणा आता म्हणजे हे बा तोंडावर पाडता राजा. मग मी किती सांगतो राजा तुमचं, हा? आता एवढं 15 एकर जमीन आहे तुमच्या घरी, ट्रॅक्टर सगळ्या गोष्टी सगळ्या बरोबर आहे, काय कुठं नेता वरे नेता काय. हे बा पोरीच्या लग्नाची माणसानं मग हात नाही आकडा घेतला पाहिजे काही बी, हा पुण्य आहे, पुण्य भेटी देत नाही. तर कमीत कमी तुम्ही 6 लाख रुपयाचं सोनं आणि 1 लाख रुपयाचा कपडा 7 लाखाचा बजेट मग करा तुम्ही. नाही ना बाबा बाबा, का मारता राजा, का आपण काय एवढं करतोस तो का. त्याला शेवटी तिच्या घरी जाते ते, इतकं नाही करत आपण, ते खूप पोरगं करण बा काय करायचं ते. आपण 1.5 लाख रुपये सोनं आणि 25,000चा कपडा बस असं ठरवलं आपण. काय कसं करून राहिले तुम्ही, हा मजुरी सही 70,000 रुपये तोडा पडून राहिला ते सोनं, आणि काय तुम्ही घेसान आणि किती करसान म्हणलं, हा? ते दिसलं तर पाहिजे अंगावर, काहीतरी वाटलं पाहिजे बा नवरीन होय असं तसं, हा? काय कुठं कुठं निसान हो तुम्ही, कसं करता म्हणलं हे. लय कमी होईल नाही, समजा 1.5 लाखाचं कसं जास्त येणार नाही नी. नाही ना, मजाक मजाक लोक अंगठ्या करते तेवढ्याच्या 1.5 लाखाच्या. मग काय तर आता मी हे बा मा बायकोसाठी आता करायला चाललोच होतो. तर म्हणलं हे बा करून घ्या तुम्ही, लागलं तर पैशाची अडचण नाही, पैसे पाहिजे का तुम्हाला, तुमच्या इथं कापूस आहे ना, मग काय अडचण आहे, 2-4 दिवसात कापूस देता का तुम्ही. हो हे पाय म्हणलं कपडा घेणं झाला की देतो मी, पण म्हणलं एवढे दिन नाही ना पुढचा माणूस. पर पैशाची काळजी नका करू ना तुम्ही, पैसे किती काय देतो ना, हो मग आहे ना तुमच्याकडे कापूस आहे ना म्हणून काय ते, नाही तर कोण उभं करतो तुले. हे बा मी काय म्हणतो, तुम्ही मी असल्यावर बा चिंताच करू नका पैशाची, लग्न होईपर्यंत तुम्ही माझ्याकडे सोपा सगळं, हा पुरं सपास करतो तुले. हा तेच म्हणलं, म्हणून म्हणलं हे बा मी भेटतो, आपले खादोळे साहेब आहेत मित्रच आहेत ते, व्यापारी आहेत मोठे, आज आले नाही ते बहुतेक येतील थोड्या वेळ, नाही तर आपण घरी जाऊ. तर आपण त्याच्याकडून पैसे घेऊ, 2-4 दिवस 8 दिवसासाठी, तसं महिनाभर नाही दिले तसं काही काळजी नाही. तर आपण त्याला भेटून 5 लाख रुपये तुम्हाला देऊन द्यायला लागलं 7 म्हणसाल 7. नाही बाबा लय होते ते 7 नाही 5च तर लय, हे पा माझ्या जीव धापला राजा, मग 5 लाख बस लयच लय 5 लाख. मग काही टेन्शन नाही. मग हे पहा तुम्ही आता असं करा, तुम्ही मार्केटात बसा, आता मी जरासं कसं हराशी बोल लागते मला, तुम्ही बसा इथं, नाश्ता गिष्टा करा जराशे, मी तुम्हाला आवाज देतो, हा इकडं निपटलं घ्या, 2 वाजता जाऊ त्याच्या घरी. मग असं ते येत नाहीत का इथं, समजा खरेदी करायला येतील ना, समजा ते येतीलच ना. येतेच होते, पण इथं विषय काढणं बरोबर नसते ना, धामधुमीती कसं मग त्याने नाही म्हणलं पटकन तर मग काय करसा, हा बरोबर असं हिशोबाने घ्यायला लागत असते, मूळ फोन करावं लागते कामं, हे आपलं 2 वाजता ब्रेक होते, मग त्याच्या घरी चालले जाऊ, तिथं आपण मेळ बसू. सहसा आहे ते, हो ती बरोबर आहे. मग तू कसं म्हणजे आहे नॉलेज चांगलंच आहे ते, बरोबर ठीक आहे. मग आपल्याला समजा व्याजगीच द्यायला लागेल का समजा एवढ्याचं काही. मी असल्यावर व्याज, अरे बा व्याज आणि फ्याज कोण देते हो, काहीच द्यायचं काम नाही, मी आहो ना, फक्त कापूस तुम्ही 2-4 दिवसांनी बिंदास देता ना. बिलकुल बिलकुल बिलकुल, हे बघ तुम्ही म्हणसान तसं 70 क्विंटल आहे ना कापूस, हो आपण सोयाबीन तर काही काढत नाही सध्या आता, हो आता पाहू पुढे. ते लग्नाच्या वेळेस तोपर्यंत हे आपण ऍडजस्टमेंट करून घेऊ कपडा, काही वांधा नाही, हा? या मग तुम्ही आता, मी जरा कामात हो, ठीक आहे बसा तुम्ही कुठे बी, ठीक आहे ठीक आहे, हरभरी गिरभरी 5 जरा इकडे तिकडे मार्केटात हिंडा जरा. बरोबर हो ठीक आहे ना, हो काही हरकत नाही. आपल्याला का मला कटाव कटाव गेलं असं नाही, 2 वाजेला तक बसले, पण चहा नाही पिले का घोटभर नाही का. अरे का हो काय राजा म्हणलं, इथंच बसले का तपत तुम्ही, काही पाणी गिनी पिऊन आले का नाही, छटाखंड भजे. घरी रट्टावून जेवण झालं तर, जवळ बा जेवले आम्ही सोबतच जेवलो, हो पण कसं आता काही भूक नव्हती, बसलो इथं वाट पाय याची त्याच्या गोष्टी सांगत येते. तर काय मग कसं करता म्हणलं, ते तुम्ही कोणाला भेटायला जायचं आहे म्हणता ना मग. सर राजा लोक म्हणा हात जोडा बा नाही का, दाताले दात लावून बसतात बा, पण हे बा छटाक भरे बा भजी नाही खात ना, चाय नाही पित 5 रुपयाचा, कठीण काम आहे बा आपलं बरं त्यापेक्षा. बरं चला मग आता, हो चला, जाऊ आपण भेटायला द्यायला, हो त्यासाठी तुम्हाला बोलावले आलो तुम्ही, मला आहे का नाही, कुठे गेले बा. कुठं जाता, इथूनच पुढे सुरुवात आहे आपली, मग काय तर तेच म्हणलं चला मग आता कुठं काय आहे बा, पैशाचा मेळ लावा लवकर चला. बरोबर चला मग, चला चला. असं मनब्याचे नाही का, असं शंकरपाळे आहेत का, बरोबर म्हणजे कास्तकार सदन कास्तकार आहेत का, असे सदन कास्तकार आहेत आपले मनब्याचे शंकरपाळे, हो आमचे म्हणजे जवळच म्हणा ना, हो आमची बहीणच दिलेली आहे समजा, मानलेली समजा. फक्त कसं म्हणणं आहे द्यायचं की आता उद्या हे कपडा घेऊन द्यायचा पोरीचा, तर लग्न जुटलं, हो चांगला मुलगा गेला सापडला, धाबा गिबा मस्त पद्धतशीर आहे. तर वांदा असाला, कापूस हे पोरी 100 क्विंटल घरी पडेल आहे, त्यानंतर आपला सोयाबीनही पडेल आहे, बॉन्ड मुळा आता म्हणलं बँकेची गर्दी आहे, 31 मार्च आली की गर्दी म्हणजे भयानकच, विड्रॉल होते नाही होत, बॉन्ड मोडणं होते नाही होत, म्हणून कसं ते आले होते माझ्याकडे, हो लाजत गाजत म्हणलं त्यानं, म्हणजे बा असं साहेब शिवलाल भाऊ कापूस आणायचा होता, पण आता काही आणा उद्या कपडा घेणार, काय करा कसं करा मोठं सुचून नाही राहिलं बा. म्हटलं काय 1-2 तुकडे खादोडे साहेब, बहुतेक पैसे मागायला आला आहे नाही का, हो तसं तर म्हणा आपलं नाव खादोडे आहे नाही का, आपण का सोडतो कोणाले, 5% वर वसूल नाही केलं तर नावाचा नाही मी, नाही तसं काही विषय नाही म्हणा, पैसे जर अडचण असेल तर सांगाच आपल्याला, पैशाबद्दल काही टेन्शन नाही, पैसे पाहिजे तुम्हाला. हो तेच शिवलाल भाऊले म्हटलं, हो तेच विषय होता पैशाचा. हो तेच म्हणलं मी, आता म्हणलं त्याला खादोडे साहेबाला फक्त नाव काढायचं काम आहे की बा असं अडचण आहे, बिलकुल बा पैसे असे पाण्यासारखे पैसे आहे म्हणून. तर मग आता तुम्ही काढलाच विषय, तर पैशाची अडचण आहे त्याला, तर साधारणतः असं म्हणा सोनं नाणं हे ते पकडून धरा तुम्ही, आता 5-6 लाख रुपये लागणच नाही का समजा साहेब. 5-10 लाख रुपये मागते का, हो ना त्याच्या घरी कापूस किती आहे काय सांग, कापूस गिपूस किती 100 क्विंटल वाटते नाही का, 100 म्हणजे 7 लाखाचा आहे समजा नाही का, 5 द्यायला नाही, घेऊन जा ना 5 लाख घेऊन जा, काय रे जास्त आपलं 5 लाखापर्यंत पद्धतशीर होऊन जाते, काही 3-4 लाख रुपये सोनं घेऊन घ्यायचं, काही कपडा लागतं हे ते पोरीच्या इकडे तुमच्याकडे आहे का ते. हो ते मुलीचा कपडा आणि मुलीचं सोनं नाणं हे आमच्याकडेच आहे, काय करता आता ते पोरावाले म्हणजे बा तुम्ही तुमची समाय आम्ही आमची समायतो. हे गलत केलं तुम्ही, मग ती त्याच्याच इकडे लोटून दिलं पाहिजे पोराच्याकडे, सोनं नाणं कर बा, कुठं भेटून राहिलं का फालतू बसले आपले, सोनं नाणं त्याच्याच इकडे लोटा लागत होतं, कपडा भलाही तुम्ही घ्यायला होता 5-50 हजाराचा बसले आपले.
नाही नाही पैशाचा विषय नाही ना हो खादोडे साहेब. त्याचं कसं आहे, एकुलता एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न कसं करायचं थाटामाटा. मला आले 1.5 लाख रुपये मागायले. मला काय टीम चून भाकर खाऊ घालता लोक आले. बाबा म्हणलं पोरीचं लग्न आहे राजा, एकुलती एकटी पोरगी आहे, कन्यादान करणं का कोणाच्या बी भाग्यात असते का. मग कमीत कमी म्हणलं 7-8 लाख रुपये घेऊन जा म्हणलं तुम्ही, सोनं नाणं हे ते घ्या, पुढे लग्नाला पुढे पाहिजे येईल. मग ते म्हणे नाही बा इतके मिळालं जाऊ दे. 5 लाखावर आले ते. म्हटलं बा ठीक आहे तुमच्या मनात 5 नंतर 5 न्या 7 नंतर 7 न्या, तर 5 पर्यंत त्याचा समजा म्हणजे विचार आहे बकराचा. तिकडे आपल्याला काय करावं लागते, पैशाची मतलब नाही का, माल आहे त्याच्या घरी बदल. बरं मी काय म्हणलं, आता मी देतो तुम्हाला 5 नाही 7 देतो, पण म्हणलं कापूस वगैरे मग कधी देतील ते शिवलाल भाऊ. समजा आपल्याला कसं म्हणजे जास्त दिवस कसं मग व्याज लागते ना. बस हे 2-3 दिवसातच हे कपडा घेणं झाला की बस तुमचे ते कापूस देऊन देऊ तुम्हाला. काय हिशोबशीर समजा लावून. तेच म्हणलं कसं लोक पैसे नाही ते, मग महिना 2-2 महिने कसं कापूस नाही इकत भाव वाढू द्या मग कसं नाही जायची बरसात म्हणून म्हणलं बा. इतके दिवस ठेवतो का तू बाबा, मग माहित नाही का मला. नाही बिलकुल बा, त्याचं म्हणणं आहे की बस कापड घेणं झाला की बस लवकरात लवकर 2-3 दिवसांनी जिकडे तिकडे. बरं ठीक आहे चालते मग काय हरकत नाही. 2-3 दिवसांना कापूस दिले जा मग आम्ही द्याला दडपून त्याच्यानी. ठीक आहे मग आता तुम्ही शिवलाल भाऊ पैसे दिले चालेल का. आता समजा उद्यापर्यंत पोहोचून जाईल तुम्हाला. आता कसं आहे सध्या म्हणजे मॅडम नाहीत घरी, आता कसं हॉस्पिटलमध्ये आहेत ते सगळे. मग तिकडून आल्यानंतर मी यांच्याकडे देऊन देईन संध्याकाळी. चालते शिवलाल भाऊ जवळ दिले 5 लाख रुपये तरी बस झालं. बस उद्या आपल्याला कपडा घ्यायला तिथं कामी पडले अमरावतीला समजा कुठं अकोला आम्ही ठरवतं काय तर तिथंही आलेच चालते. नाही बा मी काय म्हणलं माझं ठेवूच नका ते पैसे. एवढा 5 लाख रुपये मी काय म्हणलं नाही आपल्याला नाही पाहिजे. काय 5 लाख मोठी गोष्ट आहे का. मग आता तू माझ्या संग असतं किती पैसे माझ्या संग घेऊन हिंडतो तू. मग 20-40 लाख मग हे काय मोठी गोष्ट आहे. मग एवढा भरोसा नाही का. तू घेऊन जा 5 लाख रुपये घेऊन जा आणि उद्या याच्या कपड्याचे कमी पाडतो तू. बस झालं का. संध्याकाळी तो घरी ठेव, सकाळी उद्या तुम्ही चाललेस म्हणता तुम्ही जासानच ना कपडे घ्यायला. हो ना ते म्हणूनच राहिले. हो यास म्हणते तर मग आता जास लागत. आता पुरीचा मामा म्हणल्यावर समजा मानलेला कसं जास लागते ना. जा बिलकुल जा काही वादा नाही. फक्त उद्या कसं मग आता मला जरा मार्केटात जरा अडचण झाली. तू असला का नाही बरं राहते, जरा जास्त माल खरेदते म्हणून बोलणं गेलं नाही तर जरा कसं गोड आहे तुझे. बरं ठीक आहे मग तसं कर मग जा मग उद्या जा तुम्ही. नाही साहेब एक थोडंसं कसं म्हणजे लहान तोडी मोठा घास नाही झाला पाहिजे. फक्त विचारतो तुम्हाला की तुमची जी मोठी गाडी आहे की नाही ते जर समजा नेली चालेल का कपडा घ्यायसाठी. चालला पसरत बिजा पाय पसरते बाय कायच करा आता. असं वाटते काय म्हणायला पण आता म्हणता येत नाही का. माल चांगला देऊ राहिला. बरं आहे असं कर काय आता अमरावती नाही तर नाही का मला काय नाही उद्या. बरं ठीक आहे जा घेऊन जाय तू संध्याकाळीच मग घेऊन जायतो घरी आणि तिकडून तिकडे चालला जा. फक्त कसं मॅडमला काय सांगू नको जास्त. माझ्या कामानिमित्त नेली म्हणून सांगतो. मला ते समजतेच ना मला घरातल्या गोष्टी माहिती असते ना. ठीक आहे मग आताच घेऊन जातो नाही का. मग समजा संध्याकाळी जाता पैसे दिले की हो चालते काही हरकत नाही. हो ठीक आहे मग. बरं येऊ का मग आम्ही आता. चला येतो मग जरा मार्केटात थांबा लागेल जरा. बरं हो संध्याकाळी येतो 5 वाजता. मग 4-4:30 येतो आज जरा. काय होते काय नाही तर बस घनशा भावाला घेतो मग. ठीक आहे मग राम मग येतो साहेब. देऊन दे जा याच्याकडे. हो येतो मग. हो या बिंदास बिलकुल. 4-5 दिवसात पाहिजे मग कापसा. हो ठीक आहे का मामीन काशा उतरा रे बा उतरा म्हणलं बबन राव उतरा. काय मा भेन हे दिलं ना आता कुठार काढणं सुरू करून. आता काय आता काही होईन गाडी खाली तिथं आता नाही का. आता उभं राहायची पै कायच करावं राहायचे गाड्यावाले हे ते काही समजतच नाही बा. रस्ता सोडावं का काही. उतरा खाली उतरा. झाले गेले असं तर काळ म्हणलं हो नेऊ लागतो आम्ही. आता काय लवकर खाली करणं महत्वाचे. आता काय करता आता शेवटी आता कुठं उभं राहा ना. मी म्हणू बी इथं लावू नको रे. पण तुझे पोट्ट भुसण्या म्हणून लावा. मग आता लावून ते आता काय करता. त्याला म्हणलं ना मी इथं लावू नको रे गाडी बा. साईडला घे जराशी आहे की नाही ती. कोण आपण ते भुसण्याला समजते का तुला समजते. तू मोठा आहे ना तू समजदार आहे त्याला समजते का. मग आता इथून फक्त हे पाय साधी एखादी सायकल हिरोंडा जाऊ शकते. आमच्यासारख्या मोठ्या गाड्या जाते का सांग बरं तू. आपण ते काय आता जाऊ दे. आपण 10 मिनिटात करून टाकतो खाली. जास्त उशीर नाही लागू देत मी. दळ आपलं नेलं की झालं. हो कोणाची गाडी कोणाची म्हणलं नको विचार करू देऊ तू फक्त हे लवकर कुठं खाली कसं होईल ते पाय लवकर. मग आता आम्ही काय हे गाडी काय 17 गाड्या आणतो आम्ही. आमचं काय मग आमचा विषय नाही. बरोबर करतो भाऊ करतो 10 मिनिटं. बस 5 एक कशी ना धर लाग बरं जरा. आता काय झालं दिवसभर पोती उचलू ठडार झाला माणूस. हे बा देवला कर बा तू खाली. मी चाललो घराकडे. हे बा शिवलाल भाऊ येतो म्हणलं मी. असं आहे काम झालं फेकून दिलं. असं आहे जा बा जा म्हणलं बबन राव जा आता. उद्याच्या तयारी लागा म्हणलं ते. उद्या जा लागते आपल्याला कपडा घ्यायला. जा तुम्ही जा येतो म्हणलं मी येतो. गाडीवर लक्ष ठेवतो जरासा. मी येतो आता काय कुठं रुकतोय खाली होईन काय सांगा. झालं की फोन करतो मला. मग मी येईन गाडी घ्यायसाठी. बरं तसं करू का मग. ठीक आहे मग पाहिजे बा गाडीकडे कोण फालतू कसं क्रॅश पाळायचे बसायला मार नावी. आपण आता किती 15 मिनिटं उभं राहत बसू का मी. एवढ्या उन्हीतनी सैन होते का मला. फोन करतो तू आहे नाही तर लक्ष ठेवायला ठेवतो तेवढं लक्ष. हो बरोबर ठेवतो जाय तू जा. हो शिवलाल बाप्पा वैकून येत बा शिवलाल तर कमाला. लक्ष्मण पाहतो खरे बा खातोडीची दिसते बा रे का. खातोडीची वाटते ना. तेच म्हणलं खातोडे लय मानते त्याला बा. काय कारण आहे काय समजत नाही बा मला तर. कठीणच काम येईल. एखादं बर्नल घेऊन द्यायला लागं जाय तिकडे नाही का. अरे का काय झालं म्हणलं काय झालं काऊन काय चर्चा काय म्हणलं काय हिकाटे झालं वाटते. नाही तेच म्हणलं कोणाची गाडी बाबा. तेच विचार करू राहिला कोणाची म्हणते बा. शिवलाला घेतली का बा. घेऊ ना टाईम आहे जरा घेऊ होईल आपल्या जोडी येईल त्याचा काही विषय नाही. हे आपल्या खादोडी साहेबाची गाडी आहे. तर ते म्हटलं आले होते तुमचे सासरे बा भेटले. ते निरोप सांगासाठी तुमच्या घराकडून गाडी काढली मी. ते आता ते कुठार होतं तिथं थांबलो अर्धा घंटा. घरून आलो आणि आता तुमच्याकडे आलो. म्हणजे माझ्या सासरे बा भेटले होते का. माझ्या सासरे बा म्हणजे मार्केटात गणगण हिंडून राहिले ते पैशासाठी. मग उद्या कपडा घेणार सोनं घेणार म्हणजे आता पैसे पाहिजे काय करा. कापूस शिकायला टाईम आहे काय करू. शेवटी नेलं खादोडे साहेबाजवळ. तिथं मेळ लावून दिला द्यायले 5 लाख रुपये देऊन दिले. मला पोरीच्या अंगात टाकायला का जे काय लागते ते. तसं हो का. काय म्हणजे कापूस शिकतो म्हणे का म्हणजे काऊन अंगावर व्याजानं घेतलं का. नाही व्याज काय आता मी असल्यावर व्याज घेते कोणी. मग आता तुमचे सासरे बघा आपले परके आहेत का आपले नाही वेगळंच. तर मी काय म्हणत होतो संध्याकाळी थोडंसं येईन मी भेटायले. हो जरा महत्वाचं बोलायचं आहे. असं हो का. हो बरोबर येता ना. हो येता ना काय ते सांगा ना.
तेच म्हणलं कसं तुमच्या मामाजी म्हणजे सांगता म्हणते निरोप आता मी म्हटलं बा काय सांगा रस्त्यावर सांगणं बरोबर नाही म्हणून. हो बरोबर ठीक आहे या ना मग संध्याकाळी येजा घरी येजा. मी काय म्हणत होतो लक्ष्मणराव हे जे गिट्टी आहे की नाही हे जरा रस्त्याच्या बाजूने करून घ्या म्हणजे जायला अडचण होत लोकायले. कोणाच्या बैलबंड्या कोणाचं काही तर कोणाचं काही आपलं ढोरं वासरं अशा एसटी येत नाही तर मग ड्रायव्हर कणार देतं तुमच्या गावात रस्ताच नसते म्हणते. मनातच हिरोंडा लावून देते तर कायच करा बा गाडी काढायला अर्धा घंटा लागला आता लोक मी मूर्तीच्या पुढे जाऊन पोहोचलो असतो काय करता अशी परिस्थिती आहे आपल्या गावाची. जाऊ द्या बा जाऊ दे तिकडे हो चला हो बाजून जाऊ दे मला. मला करतो ते आता बाजून करून घेतो. ओके करतो आता ते आता करायला लागते ना आपल्याला. हो ठीक आहे या मग या. करतो काय करतो करा बा हो बरं ठीक आहे येतो मी चला हो बाजून. दुकानी तसंच करू राहिला शेवटी मग काय लोकांसारखं नको करून तू लक्ष्मण 2-4 जण जायचे आणि कपडा घेऊन यायचा असं नको करू. आता ते कसं असते कोणी नाराज होते बा मला बोलावलंच नाही त्यालाच बोलावलं त्यापेक्षा बा सगळे सरसकट हो 5-25 का होईना आपल्याला काय एक गाडी शिल्लक होई मावल असला पाहिजे. कपडा घेणं म्हणलं की कसं मावला वाटला पाहिजे जरासा दुकानात मावले नाही पाहिजे लोक कपडा लागन तर होईना 5-50 हजाराचा पण माणसं लागन तेवढे असं म्हणजे मावल वाटला पाहिजे बा. आता पाहिजे नाही का तू अंबानीच्या पोराच्या याचं प्री वेडिंगच होतं लग्न राहिलं अजून मग किती खर्च केला त्यानं खर्च किती करोडो रुपये करोडो मग कितीतरी लोक बोलावले हे ते जिकडे तिकडे तेच होतं सगळं 8-10 दिवस मागं मग म्हणून म्हणलं कसं असं वाटलं पाहिजे की बा नाही लक्ष्मणरावचं लग्न होतं म्हणून म्हणलं चांगले 5-25 लोक घे बाया घ्या सगळं असे 2-4 गाड्या आणि मग जाऊ आपण अमरावतीला म्हणा कुठे म्हणतो आम्हाला म्हणत तसं. शिवलाल भाऊ मी काय म्हणतो आपल्याला काही नाही आपण तर नेऊ हो 5-25 नेऊ पण तिकडे जायची इच्छा पाहिजे ना. मग ते म्हण बा आता हे एवढे मोठे चालले आपल्या घेऊन काही आपलं म्हणून म्हणलं बा हो आता ते नवरी मी तिकडचे दोघं तिघं आपल्याकडे दोघं तिघं असा विचार होता. एखादा झुंबरची गाडी गेली असते चालले असते असा माझा विचार होता. कोत्या म्हणा जाना इतकं बारीक म्हणू का ठेवू तुम्ही लग्न म्हणलं कसा हा तसा माणसा जसा ढयता असला पाहिजे. मग 5-2 लाख 4 लाख 5 लाख काही गोष्ट नाही राहिली आता लग्नाची. लग्न म्हणलं का नाही 10-15 लाख रुपये लावून ठेवा लागते. मग पुरीवाले कसे काही काढून ठेवते तर विमा पॉलिसी आहे ते सगळ्याजवळ सोयीत असतात लोक कोणी काय असे भिकार नाही राहिल्याच का तुम्हाला वाटतं तसं काही समजू नका. लागन तेवढा पैसा आहे. आता तिकडे कापूस किती मोठा आहे द्यायचा काल आता खादोळे साहेबाकडून घेतले त्याने 5 लाख रुपये माझ्याजवळ दिले त्याने पैसे किती विश्वास मला लागन द्यायचा. तुम्ही तर 10 रुपये देत ना मला. मग असं म्हणते ना पोरीचा जे मामा आहे ना सगळा त्याच्यापेक्षा चाहतीत ते मला पूर्ण मावर विश्वास टाकला. मावर विश्वास टाकणं सोपी काम आहे का. मग तुमच्या जवळ भावनं सासरे भावनं सगळे पैसे माझ्याजवळ दिलेले आहेत. मी आता सगळा करता धरता याच्यातला 5 लाख रुपये याच्याजवळ दिले का माझं भावना असं म्हणजे तुमच्याजवळ दिले का म्हणजे खादोळे साहेबापासून घेतले का पैसे काहून ते तर म्हणे आता हाय विमा काढलेला आहे नसेल तसं मग तिकडे काय आले ते काय आता तुला नसते माहीत ज्याचं त्यालाच माहीत असते काय असते तर कुठं काय फाटका आहे तर मग आता त्याचं सगळं आहे. पण एका दिवशी पैसे भेटत असते का बँकेतही म्हणलं की बॉन्ड मोडणं हे ते बॉन्ड आहे त्याचे अजून कापूस आहे सोयाबीन आहे मला म्हणे ते म्हणे कसं आपण 8-10 दिवसात कापूस काढून टाकून म्हणे आता उद्या काय करावं म्हणे. म्हणून मी आपलं पैशाचं काही टेन्शन नाही 10 लाख देतो म्हणलं. आपल्या विश्वासावर लोक खादोळे साहेब समजा आता मोठी गाडी माताबेद आहे ना मा घरापुढे गाडी उभी आहे कोण देते कोणाले पण आता चला बा तुमचं हे आहे आता कपडा घेणार म्हणून स्पेशल आम्ही आता तिघासाठी आम्ही गाडी करून राहिलो होती दिली त्याने आपल्याला खादोळे साहेबांना विश्वास असते शेवटी. बोला का मग कव्हर केलं समजा शिवलाल निवडणी असं म्हणजे खादोळे साहेबाची मोठी गाडी ते आणि तू त्याची होय का असं मला कोणी आलंच का तुम्ही इथे भेटायला म्हणजे तुम्ही समजा उद्या कपडा घ्यायसाठी आमच्या संग येऊन राहिले त्या गाडीनं नाही काय करतो काय माणूस ऊन किती पण राहिली पाहत नाही तू माणसाला सैन्य होती एसी शिवाय एसीची गाडी आहे मस्त पद्धतशीर मिळालं बा खादोळे साहेबाला असं आहे ते म्हणे बिंदास घेऊन जा चाबी हातात दिली मग राहू दे म्हणतो आज होऊ दे म्हणे कपडा घेणं हे ते लग्नातही लागली तर म्हणे घेऊन जातो म्हणे. काय करायला शिवला म्हणून हात जोडा नाही का बिजच फेकते ना. बरं जाऊ द्या ना बा पुढचं पाहणार लक्ष्मणराव काय करायचं काय नाही सांगा तुम्ही कपड्याचं काय झालं तर हे आता कुठं काय कापू होते मोठी काही गोष्टी आहे ना आता असं आहे म्हणजे यायला जीवावर येते लोकांच्या की बा आपण गाडीने हिंटो असं तसं जीवावर येऊन राहिलं असं आहे ते. जाऊ द्या आता काय पुढचं सांगा लक्ष्मणराव कसं करा तुम्हीच सांगा बाबा किती जण जायचे काय जायचे तुम्हीच सांगा. नाही तसं काही विषय नाही मग आपलं काय 5-25 घेतले असते पण तुम्ही म्हणसान तसं मग तुम्ही आता समजा करता धरता हा म्हणता ना तिकडच्या काही अडचण येणार नाही ना. नाही त्याची अजिबात अडचण नाही फक्त तुम्ही सांगा काय आहे काय आता त्याला काय जवळून पैसे द्यायला लागून राहिले का त्याचे ते पोरीचे कपडे पोरीचं सोनं नाणं ते करणार आहे तुमचं तुम्ही करणार आहे. पाहुण्या रावण्याचा चहा पाणी नाश्ता जे काय समजा द्या वाटलं तर जेवण समजा जे काय ते खर्च समजा आपल्या आपण करू त्याचं ते करा नाही तर मग समजा दोघांची देऊन देऊ आपण एवढं काय बारीक पालपुरते तसं काही नाही म्हणा जेव्हा खर्च देऊन देऊ आपण तसं काय असते. आता कसं एवढे लोक नेल्यावर आपल्याला ते जीव होऊ घालाच लागत ना तिथं उपाश मारता द्यायला जेव्हा जेव्हाच्या फंदाला पडून आपण तिथं कसं गेला आपलं कपडा घेतला रस गीस घेतला की निघाले काय नाही बसता आपलं जेवणा घेऊन जाऊ द्या घरूनच आपण नाश्ता करून झाले जाऊ. नाही तसं नसते ना म्हणजे कसं आल्यावर आता सगळे 4 चौघ असते बरोबर नसते ते आपण करू ना जेवणाचं एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये समजा नाही शिवलं असं नव्हतं काही माहिती एखादं तर पाहिजे बरोबर. मग तू जरासा 5 स्टारमध्येच घालतो तुला थांबतो आता कमीत कमी 25-30 हजार तर जेवणाचंच बिल काढतो ते समजा. नाही आता तुमच्या मनात तुम्हाला सांग तसं एखादं पाहिजे ना मी तसं कसं आहे ओळखी आहे आपली एखाद्याला विचारेन आपल्या संघटनेच्या माणसाला अमरावतीतल्या हो की बा आहे का एखादं चांगलं संपर्क साधला की आपल्याला काय 2 मिनिटात फोन येते काही वांधा नाही असा बस मग काय अडचण मग हिशोबाने समजा एखाद्या माणसाकडून पत्ता काढून घेत चांगल्याचा तिथं चालले मग सगळेजण. मग आता लक्ष्मणराव असं करा तुम्ही एक झुंबरची गाडी याच्यातली बाया येतील समजा गुंपा मावशी हे ते बाकीची माघरची येऊन राहिली एखादी पोत करतो म्हणे कानातले करायचे तिले तर ते येऊन राहिले समजा असं मला 5-7 बाया 5-7 बाया त्याच्यानंतर राहिलं समजा अजून भानूची गाडी भानूच्या याच्यात आपली माणसं 7-8 माणसं समजा आम्ही तिघं आम्ही पेशलच येऊन राहिलो समजा काशीनाथ मीन समजा बबनराव अजून एखादा आला कोणी तर समजा मावली गेली मायाच्यात समजा म्हणजे 4-5 जण आमचे पकड बाकी आता झालं मग 3 गाड्यांनी ॲडजस्टमेंट करून टाक लागली तर एखादी अजून सांगून देतो मग. बरोबर ठीक आहे मग समजा शांतराम होते होऊन जाते मग भाण्याची गाडी आहे झुंबरची गाडी आहे तुमची समजा तुमच्या 5-6 जण जाऊ देता मग आम्ही मग बाकीचे कवर करतो इकडे मग.
चालते, काही हरकत नाही. आमच्या 4-5 जण आणि तुम्ही बाकीचे मग एक बायाची एक माणसाची बस झालं ना मग. हो, निघून जा मग. कमी कमी 20 लोक समजा होऊन जातो आपण. आता उद्या किती वाजता निघता? उद्याच्या आधी निघायचं आहे, सकाळी सकाळी निघा म्हटलं. मग कसं करता? ते कसं उशीर होतेच ना आपल्याला. निघतो म्हणलं काही 9-9:30 होतच असते. तर आता घरून निघणं, तयारी करणं येते. हे आता तू काय कर, तू या बुडीला सांगून देतो आणि बाकीचे अजून 5-6 बाया जे काय ते समजा आता मी सांगतो सगळ्याले. तर सगळे असं म्हणा 8 वाजताची तयारी करा पण तुम्ही. 8चे 9, 9:30 करतातच बाया. झालं मग 9-9:30 आपल्या तिन्ही गाड्या एखादा म्हणा काढून टाकू. नाही का शिवलाल भाऊ? बरं आहे ना मग? बरोबर आहे टाईम समजा 8चा समजा. नाही आहे बरोबर, पण तुम्ही काढता गाडी 8 वाजता. मला सकाळी 6 वाजता जावं लागते, काऊन की मार्केटात जावं लागेल मला. आणि आपले जे घनश्याम भाऊ आहे त्याला टच मारतो मी. हो, म्हणजे कशी आपली मजुरी पडणार नाही. त्याला भेटतो आणि तिथून मग मी समजा येतोच मग तिथं. हो, तुम्ही पुढे मागं झाले तरी चालते. हो, मी सांगतोच तुम्हाला कुठे यायचं काय यायचं. तर मी समजा पहिले मार्केटात जातो तिथून तिकडे येतो. बरं तसं करा मग. तुम्ही तिकडचं हजेरी मारा लवकर या मग. आम्ही इकडून काढतो मग गाड्या. ठीक आहे मग. झालं मग आता ओके. बरं मग पैसे गिसे बरोबर संघ घ्या म्हणला. आणि मला काय वाटते बजेट किती आहे तुमचं समजा कपडा समजा तुम्हाला काही सोनं घेसा ना तुम्ही काही चेन गिन कळ गिळ काही. नाही नाही असं काही जास्त नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला एखादी चेन करून टाकू आणि बाकीचं कपडे समजा 25,000चे कपडे समजा आणि एखादी चेन बस. 25,000चा कपडा? अरे बाबा 10,000चा ड्रेस आहे नाही. कोट म्हणा शेरवानी म्हणा काय 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 पहिला जमाना समजून राहिला का तुम्ही? कमीत कमी तुमच्या संघ 3-4 लाख रुपये घ्या तुम्ही. एखादा गाठला चांगला सोन्याची चांगली चेन बनवा चांगली. आणि कपडे समजा असं म्हणा 1-1.5 लाखाचे कपडे पकडा. आणि बाकीचा खर्च जेवण खावण हे ते असं म्हणून तुम्ही 4 लाख रुपये संघ घ्या. 4 लाख रुपये काय काही राहते शिवलाल भाऊ? काही बोलता का? काही इतके पैसे लागत असते का? झालं बाबा 8,000चे पैसे. अरे एवढ्या चिल्लर गोष्टीसाठी एवढा विचार करता तुम्ही? तुमच्यासाठी करू राहिलो का? आम्ही म्हणून राहिलो का आमच्यासाठी करा? तुमचं लग्न आहे ना, तुम्हाला करणं आहे ना. मग कपडा काही घेता आपले पोतीरा चांगले घ्या पद्धतशीर. पैसे इकडे तिकडे पाहू नका. काय करता वरे नेता का ते? त्या बसवले 4-5 लाखात नाही का? बजाव जेवण घेऊन चांगलं भेटतं त्यावेळेस. बरं मी काय म्हणतो आपलं लक्ष मग असो सांग पैसे किती काय लागू तिथं तर आम्हाला तुला जसं वाटतं तसं 3 लाख सांग घेऊन घे जाऊ तिकडे. म्हणजे कपडा सोनं नाणं काय घ्यायचं ते घेऊन घे. बरोबर होईल का? लग्न म्हणलं कसं चांगलंच लागत नाही का? टकाटकच घ्यावं यावेळेस नाही. लग्न मग कसं मावलं समजा ते. बरोबर गाठलाच करा लागणे एखादा. 4 लाख घेऊन घेतो मग सांग नाही का? ठीक आहे मग तसं चालते मग. म्हणलं आपल्याकडे धुरा या लग्नाची. हो, तिकडची समजा बाजू तर आपल्या जिकडे आणि तुमची काही आपण काही फरक नाही. तर म्हणून म्हटलं लग्न कसं धामधूममध्ये झालं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी कोणत्या कोणाला कमी पडायला नको. कोणत्या पाहुण्याची समजा गैरसोय झाली नाही पाहिजे. ठीक आहे चला आता उद्याच्या तयारीला